पण तुम्ही एवढी मोठी बॅकग्राऊंड आहे तुमची ही सगळी, हा मग ती तुम्हाला करिअरमध्ये आता उपयोगी पडत असेल ना? हा मला मी त्याचा जाणून कसा उपयोग करायचा मला माहित नाही, पण मला कॅरेक्टर तेच तेच मिळतात. तो आता ह्या वयाचा आहे ना प्रॉब्लेम काय झालाय, एक तर सासू किंवा आई हां, किंवा मामी, आत्या, हां, मावशी, हां, व्हिलन किंवा हां, कॉमेडी हां. किंवा रडकी, असं म्हणजे काहीतरी त्याला शेड्स असे नसतात. त्यामुळे ना काय वेगळेपणा आणणार? करून करून काय? मग मी माझ्या अवतीभोवती ज्या बायका आहेत, त्या बायकांना घेते सोबतीला, म्हणजे मनातल्या मनात, आणि करते. बऱ्यापैकी एन्जॉय करते पण मी माझं ॲक्टिंग, मला माहीत नाही मी कितपत बरी करते. पण मी पण लोक माझं ओळखतात म्हणजे तुम्ही बरं काम करता असंही होतं ना? हां, हां ना, असंही होत असेल. तसंही होतं. हो, हो. पण तुम्ही आता सिरियलमध्ये एवढा रमलात, रंगभूमीवर भरपूर, मग चित्रपटातून अगदीच कमी का दिसता? कमी कारण काय झालं, चित्रपटाला पण एक केलेत मी भरपूर सिनेमे केलेत, पण ते ना असे सिनेमे केले, आले आणि गेले. सवतीचं कुंकू नाव ऐकलंय तुम्ही? हां, एक केलाय मी. पिक्चर हां. तो केलाय. मी असं असे सिनेमे केले की सुपारी नावाचा सिनेमा केला. त्यात छोटासा रोल केला. अ, खूप सिनेमे केले सर, पण ना ते छोटे-छोटे रोल केले आणि ते सिनेमे आले आणि गेले. एस्टॅब्लिश दिग्दर्शकांचे आणि लेखकांचे सिनेमे करायला अजून मिळालेले नाही. अजूनही मिळालेले नाही. आत्ता यावर्षी बाप्या नावाचा एक सिनेमा येतोय. त्यात म्हणजे त्यातही रोल छोटा आहे, पण लोकं बरी आहेत. ग्रुप चांगला आहे तो. अच्छा, गिरीश हां. कुलकर्णी आहेत, अरे हां. राजश्री देशपांडे आहे, समीर तिवारी यांनी दिग्दर्शित केलेला. चांगला सिनेमा आहे. त्याचं काही झालं तर म्हणजे मग कळेल लोकांना, की अरे ही बाई असते सिनेमात. एक नंबर नावाचा सिनेमा केला. त्याच्यात मी होते. किंवा माझा आता तुंबाडची मंजुळा नावाचा सिनेमा येतोय. हो, हो, हो. ज्यात जितेंद्र जोशी आहे, सई ताम्हणकर आहे. हां. तर अशा मोठ्या-मोठ्या लोकांसमोर सोबत कामं किंवा चांगल्या ग्रुपसोबत. शेवटी माझी इच्छा काय असते, काम छोटं असू दे, मोठं असू दे नाही, पण चांगल्या ग्रुपसोबत कामं मिळाली पाहिजे. आपल्याकडे निदान लक्ष तरी जातं, की हां, ही आहे. नाहीतर असे खूप सिनेमे आहेत, जी येतात आणि जातात. ते कोणाला कळत नाही. तर असे सिनेमे खूप केलेत मी. पण तुमचं असं झालं तुम्हाला निवडलं आणि नंतर डावललं? माझ्यापर्यंत नाही आलं ते. असेल तसं बऱ्यापैकी. ह्याच्यामध्ये होतं ते. ॲड्समध्ये होतं. अच्छा, काय हां, झालं? ॲडमध्ये येतं. ॲडमध्ये ते त्यांचा काही दुष्टपणा नसतो. हां, ॲडमधल्या लोकांना ना तुमचा प्रिसाईज फेस लागतो. त्यांना ठरलेला, त्यांच्या डोक्यात त्यांनी जो व्हिज्युअलाइज केलेला असतो ना, हां. तसा चेहरा लागतो त्यांना. मग आपण जेव्हा ऑडिशन देतो ना, तेव्हा दुसऱ्याच दिवशी मला मेसेज येतो, तुम्ही शॉर्टलिस्टेड आहात. हं. आता शॉर्टलिस्टेडमध्ये किती माणसं असतील, समजा 4-5 बायका असतील माझ्या एवढ्या, हां. माझ्या चेहऱ्याच्या. त्याच्यातून मग परत एक दुसरं शॉर्टलिस्टिंग होतं, त्याच्यात 3च असतात. त्याच्यात पण मी जाते हां, बरं का. हां. आणि मग शेवटी ते 3 फोटो घेऊन तो जो क्लायंट असतो ना, हं, ज्याची हं, ॲड असते, हं. त्याच्यासमोर ठेवले जातात. हां. तो इनमे से कौन है? मग तो ज्याच्यावर बोट ठेवेल ते. मग असं डावलणं खूप झालंय. खूप वेळा होतं माझं. हां. ओह! आणि त्याला तो त्यांच्या व्यवसायाचा भाग आहे. त्याचं काय आपण माझ्यासोबत असा दुष्टपणा नाही झाला, की "अरे रे! हिला काढून टाकूया." नाही झाला असं. म्हणजे मला असा अनुभव नाही आला. मला फक्त ते एक खंत आहे. मला करायचं आहे चांगल्या लोकांसोबत. कारण शेवटी ना ही जी कला आहे ना सर, ही सगळ्यांवर अवलंबून आहे. हे टीमवर्क आहे. ते टीमवर्क आहे. तुम्हाला चांगला दिग्दर्शक लागतो, तुम्हाला चांगला लेखक लागतो. नाटक असेल तर सगळं बाकी लाईट्स, म्युझिक, सेट, तुमचे सहकलाकार. पिक्चर असेल तर तुमचा कॅमेरामन, तुमचे सहकलाकार, तुमचा सेट, सगळंच. हे सगळेजणं तुमच्यासाठी सगळं तुम्हाला छान तुमच्यावर नजर जाईल म्हणून ती लोकं हो, पण हो, काम हो. करत असतात ना. पण मग चांगली लोकं असली तर तुमच्यावर नजर जातेच, कारण जे चांगले दिग्दर्शक किंवा चांगले लेखक असतात ते कलाकृतीच अशी डिझाइन करतात, की त्या डिझाइनमध्ये आपण पण उठून येस. दिसतो. भले मग एक सीन असेल. हां, भले का एक सीन असेल.
तर तसं नाही मिळालं मला अजून. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.